वळ्या पुढील बातमीकडे। बातमी आता नाशिकमधून आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये वारकऱ्यांना दमदाटी करण्यात आलेली आहे। साधूंनी हातात चाकू घेत शिवीगाळ केल्याचे वारकऱ्यांनी आरोप केले। निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला आलेल्या वारकऱ्यांची त्र्यंबकेश्वरमध्ये अडवणूक करण्यात आली। काही साधूंनी आम्हाला हकलवून लावत शिवीगाळ केल्याचा आरोप वारकऱ्यांनी केलेला आहे। ज्या ठिकाणी वारकरी थांबले होते त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ केल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत। अमानुष असं म्हणजे बोलता सुद्धा येणार नाही अशा भाषेत त्याने आरोजच्या भाषेत शिवीगाळ केली आणि गाड्यांचे पाल वगैरे सुद्धा तोडून टाकले। तर आमच्या सर्व यात्रा बैलगाडा शौकीनांची विनंती का अशा साधूंच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। तसेच जर हिंदूच आपल्या हिंदूंचा धर्म नष्ट करत असेल तर अशा बौद्ध बाबांच्यावर आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की त्या बाबांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी अशी नम्र विनंती शासनाला। तर त्र्यंबकेश्वरमध्ये वारकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप हा वारकऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। शिवीगाळ करत आणि हातात चाकू घेऊन काही जण आलेत आणि त्यांनी दमदाटी केली असा आरोप वारकऱ्यांनी केलेला आहे।